Kumaye
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू जाने जाने जैसे ध्यावे जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव पिठी पावधरी येले प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगन्मान्य जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथा संहितेतील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवत भक्त ज्याप्रमाणे इच्छा करतो त्याप्रमाणे भगवत भक्ताच्या इच्छेखातर भगवंत स्वरूप अवताराला येत असतात। त्या अवतार मीमांसेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात करतात। जगाचा विचार केला असता जगामध्ये प्रत्येक माणूस हा उपासक आहे। मग तो माणूस कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची उपासना करत असतो। जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, त्याच्यामध्ये काही आस्तिक आहेत आणि काही नास्तिक आहेत। आस्तिक लोक सुद्धा उपासक आहेत आणि नास्तिक लोक सुद्धा उपासक आहेत। आस्तिकाची उपासना जगाच्या कल्याणासाठी असते आणि नास्तिकाची उपासना जगाच्या विध्वंसासाठी असते। उपासनाच आहे हे खूप कमी करायला जायचं। आस्तिकाची उपासना सुद्धा आवाज मी काय बोलतो मला स्पष्ट कळा। आस्तिकाची उपासना जगाच्या कल्याणासाठी आहे आणि नास्तिकाची उपासना जगाच्या विध्वंसासाठी आहे। आस्तिक माणूस ज्यावेळेस उपासना करतो त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये एक दृढ भावना असते की ही माझी उपासना आहे ना, ती होत असताना माझं कल्याण व्हावं। मी ही उपासना करत आहे ना, माझ्या सभोवताल्यांचं कल्याण व्हावं। नवे आस्तिक माणूस नेहमी विचार करतो माझं वाईट झालं तरी चालेल पण माझ्या जगाताचं कल्याण झालं पाहिजे बरं का। उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो। दधीची ऋषींकडे इंद्र हाड मागायला आला। दधीची ऋषींकडे इंद्र हाड मागायला आला। ज्यावेळेस दधीची ऋषींकडे इंद्र हाड मागायला आल्यानंतर दधीची ऋषी विचार करतात, माझी हाड जर मी इंद्राला दिली तर आपला जीव राहील का? मी असं तुम्हाला प्रश्न विचारला, इंद्राचं जाऊ द्या हो, इंद्र लय राम गेला, मी देवेंद्र आहे म्हणून तुम्हाला विचारतो इंद्राचं जाऊ द्या असा प्रश्न विचारला का हो मामा? भाऊ आता म्हणले तुमच्याजवळ खूप आता जुनं आहे, तुम्ही 70-75 वर्ष तुम्ही तूप रोटी खाल्लेले, मग तुमच्या जवळचं एखादं मणक्याचं हाडू मला द्या, असं मी जर तुमच्याकडे मागणी मागितली तर मामा तुम्ही देसाल का? नाही, अरे बुवा देणार नाही तर बाकीच्यांचं द्या सोडून देऊ शकत नाही। काय देऊ शकत नाही? त्यामध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून जगाचा विचार करणारी माणसं कमी आहेत। पण इंद्र ज्यावेळेस दधीची ऋषींकडे आले आणि म्हणतात की महाराज मला वरत्रासुराबरोबर युद्ध करायचे, मला तुमची हाडं पाहिजेत। दधीची ऋषींनी काय विचार केला? क्षणाचा विचार केला नाही। जर जगताचं कल्याण होत असेल ना तर अशा जगताच्या कल्याणासाठी माझी हाडं कामाला येत आहेत ना, तर या हाडांचा शरीरामध्ये असून काय उपयोग आहे? या हाडं काय होणार आहे? जर मी माझं देहावसान झालं तर देहावसानानंतर याला जाळूनच टाकणार आहेत, याला पुरूनच टाकणार आहे। मग हे जाळून पुरून टाकण्यापेक्षा हे कोणाच्या तरी कामाला येतंय ना, हा विचार कोणाचा आहे? आस्तिकाचा आहे। कोणाचा आहे? आस्तिकाचा। पण आस्तिकामध्ये सुद्धा मी एक फरक सांगितला। कोणता फरक सांगितला? स्वतःचं कल्याण नाही झालं तरी चालेल पण जगताचं कल्याण झालं पाहिजे बरं का। ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं। ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस पसायदान लिहिलं ना त्यावेळेस पसायदान आपण रोज म्हणणारी माणसं आहे, पण पसायदान इतकं बारकाव्याचं आहे महाराज की आमच्या दृष्टीने पसायदान लवकर कोणालाही कळत नाही। ज्याला पसायदान कळलं त्याला जगताचं ज्ञान झालं। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन। ज्ञानेश्वर महाराज चंद्राची उपमा देतात। काय? चंद्र सांगतात
पण कोणता चंद्र सांगतात? आपल्याला जो चंद्र दिसतोय तो चंद्र सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज सूर्य सांगतात, पण आपल्याला जो सूर्य दिसतोय तो सूर्य सांगत नाही. मग कोण? आपल्याला जो सूर्य दिसतोय त्या आपल्याला जो चंद्र दिसतोय त्याला लांछन आहे. कशाला आहे? आपल्याला जो चंद्र दिसतोय त्याला काय आहे? डाग पडलाय. डाग पडलं म्हणजे लांछन लागत. बरं का? मान काय झालं? हा माझं चुकल्यावर सांगा. आपलं जीवन आहे ना, आपण किती पांढरे कपडे घालतोय याला किंमत नाही. बर का? पांढऱ्या कपड्यावर पडलेला डाग निघू शकतो, पण एकदा चरित्र आणि चारित्र्यावर डाग पडला ना तो जन्म जाईल पण निघणार नाही. म्हणून माणसाने बर का समाजामध्ये वागत असताना खूप मोठं बोललं नाही तरी चालेल आणि खूप लहान बोललं नाही तरी चालेल, पण सुरुवातीला माणसाने वागायला शिकलं पाहिजे. ज्या माणसाला योग्य वागता आलं ना त्या माणसाला सांगायची गरज लागत नाही. आणि जी माणसं मोठ्या मोठ्याने सांगतात त्यांना वागता येईलच असं धोरण नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्र मेजे अलांछन. ज्ञानेश्वर महाराज चंद्र सांगितला पण अलांछित सांगितला. मला कोणता चंद्र अपेक्षित आहे की ज्याला लांछन लागलं नाही, पण त्याचा गुण काय आहे? चंद्राचे चंद्रकिरण असतात ना ते फक्त चकोर सेवन करतात. चंद्राचं चरण किरण कोण सेवन करतं? चकोर सेवन करतात. महाराज सूर्याची उपमा देतात. मार्तंड जे तापहीन. महाराज मार्तंड या शब्दाचा अर्थ सूर्य. ज्ञानेश्वर महाराजांनी सूर्य सांगितला, पण सूर्य सांगत असताना सूर्याला प्रखरता आहे, सूर्याला प्रचंड अशी उष्णता आहे. पण ज्या सूर्याला उष्णता नाही तो सूर्य मला पाहिजे. कोणता सूर्य पाहिजे? ज्या सूर्याला उष्णता नाही, अशा चंद्राला डाग नाही आणि गुरु या सूर्याला डाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दोन्ही वर्णन केले. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांशु. महाराज काय सांगतात? मावळवीत विश्वाभास 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात. बघा काय म्हणतात की जसं आपण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो ना तसं मावळत्या सूर्याला नमस्कार केला पाहिजे. का? तो मावळला नाही तर उगवणार कसा? का? बर का? मावळला नाही तर उगवणार नाही आणि उगवला नाही तर मावळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगत असताना उगवत्या सूर्याला नमस्कार करत नाही, पण मावळत्या सूर्याला नमस्कार करतात. का? आस्तिक उपासनेचा हा मुद्दा आहे. कशाचा मुद्दा आहे? आस्तिक उपासनेचा मुद्दा आहे. तुकाराम महाराज याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात की उपासक आपल्या जीवनामध्ये उपासना करत असताना स्वतःचं सार्वभौम अस्तित्व नष्ट करतो पण जगाचं कल्याण करतो. स्वतःचं सार्वभौम अस्तित्व नष्ट करतो पण जगाचं कल्याण करतो. पण नास्तिक उपासना करत असताना हा विचार करत नाही. नास्तिकाच्या जीवनामध्ये उपासनाच नसती. मग नास्तिकाच्या जीवनामध्ये मुख्य धोरण काय आहे? ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे खावे जीवनामध्ये एकच धोरण ठरलेलं आहे. ल्यावे चांगले कपडे घालायचे, खावे चांगलं खायचं, ल्यावे खावे समाजामध्ये बरं दिसावं, हे नास्तिकाचं धोरण असतं. बर का? नास्तिकाला पाप पुण्याचा विचार नसतो.
हा बरं का, पाठीमाग एका नास्तिक माणसाचा पुण्यामध्ये खून झाला. माहिती का तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, अंधश्रद्धेला विरोध केला. अंधश्रद्धा आहे, पंढरपुरामध्ये बोर्ड लावले होते, भजन कीर्तन ही अंधश्रद्धा आहे, याच्या कुणी नादी लागू नका. हा, दिंडीवाल्यांनी त्याच्यावर सह्या केल्या. कुणी केल्या? दिंडीवाल्यांनी काय केलं? आता लोकांना वाचताच येत नाही ते काय करावं, सह्या केल्या. आता त्यांनी आयुष्यभर सांगितलं की श्राद्ध घालणं, पितृतर्पण करणं ही नास्तिकता आहे. आम्ही आवर्जून पाहिलं. मला गुरु वैकुंठवासी वैद्यबाबांनी आणि वक्तेबाबांनी सांगितलं, देवेंद्र वक्तेबाबा मला काय म्हणले, देवेंद्र याची जरा लक्ष ठेवले जरा काय आहे. तर मी पुण्यातच होतो, कॉलेजला होतो, एम.फिल करत होतो त्यावेळेस. तर मी जायचो त्यांच्याकडे, पाहायचो, निरीक्षण करायचो. त्यावेळेस सर्वसामान्यांच्या दहाव्याला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी त्यांच्या दहाव्याला गर्दी जमली होती. आणि आयुष्यभर काय सांगितलं, 10वा करणं हे काय आहे, अंधश्रद्धा आहे. आणि त्यांच्या दहाव्याला काय झाली, गर्दी झाली आहे का नाही. ज्यांनी आयुष्यभर टॉनिक घेतलं आणि त्यांच्या दहाव्याला आमचं प्रवचन ठेवलं. काय प्रवचनात सांगत, तसंच आहे बाकी. हे गणित असे समाजामध्ये, समाजाचा विचार करत असताना, उपासनेचं चिंतन करत असताना नास्तिकाची उपासना स्वतःपुरतीही नसती आणि जगापुरती नसती. पण आस्तिकाची उपासना स्वतःपुरती असती, पण ती उपासना जगाला फलितरूप करते. पहा, एका पुंडलिकासाठी भगवान द्वारकेतून पंढरपूरला आले. एका कोणासाठी आले, पुंडलिकासाठी आले. पण ऐका, पुंडलिकासाठी आलेला देव आपल्याला उपलब्ध झाला का नाही, आहे का नाही. अहो, जगामध्ये पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र नाही. जगामध्ये तुम्ही कोणतंही तीर्थक्षेत्र जा बरं का, उत्तरेपेक्षा दक्षिण भारतामध्ये भक्तीची उपासना जास्त आहे. परंतु दक्षिण भारतामध्ये उपासना करत असताना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना देवाच्या मूर्तीला स्पर्श करून देत नाही. का देत नाही, त्यांना माहिती हे देवाच्या स्पर्श करण्याच्या योग्यतेचे नाही. अरे तसं नाही, आपल्या लोकांना काही लक्षात येत नाही. आपलं काय केलं, लघुशंकेला गेले तसेच येणार काय. आता हे बैठक आहे ना, ही बैठक आहे ना भजन कीर्तनाला, हे बैठकीवरच आता ही देवा, अहो भजन कीर्तनाची बैठक म्हणजे देवाला आमंत्रण असतं बरं का. देव आपल्या कीर्तना भजनामध्ये येतो आणि ज्या बैठकीमध्ये देव भजना कीर्तनाला येतो त्याच बैठकीवर लोक तंबाखू खातील का नाही, खातील का नाही. मग हा बैठकीचा अपमान आहे का देवाचा अपमान आहे. आम्ही म्हणतो तंबाखूचा अपमान आहे. तिला माहितीच नाही ना कुठं खावं, माहितीये का, योग्यता नाही. का नाही, आपली लोक सुचिरभूतता बाळगत नाही म्हणून आपल्या लोकाला दक्षिण भारतामध्ये मूर्तीपर्यंत जाऊ देत नाही. पण महाराष्ट्रामध्ये हा नियम शिथिल आहे का. आपला देवच असा सार्वभौम आहे. आपला देव कसा आहे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणी या बर का, विद्वानाने आला तरी देवाची पावलं तीच आहे, आडाने आला तरी पावलं तीच आहे, महामंडलेश्वराने जरी दर्शन घेतलं तरी देवाची पावलं कोणती आहेत, तीच आहेत. आणि ज्याला लघुचा एक पाठही माहिती नाही त्यांनी जरी दर्शन घेतलं तर देवाची पावलं कोणती आहेत. मग किती सोपं साधन आहे बघा. जगामध्ये पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, कारण की आपल्या उपासनेला आपल्या महाराष्ट्रातील साधू संतांनी सुलभता आणली. काय आणली, सुलभता आणली बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती सारखं कठीण जगात दुसरं काहीच नाही. काय नाही, भक्ती सारखं जगात कठीण काहीच नाही. आणि दुसरे एका बाजूला सांगतात, भक्ती सारखं जगात सोपं दुसरं काहीच नाही. भक्ती कठीण आहे, भक्ती तो कठीण शुळावरची पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. महाराज म्हणतात भक्ती कठीण आहे. किती कठीण आहे महाराज वर्णन करतात बरं का. एखाद्या माणसाला आपण सांगितलं, बाबा तुला भक्ती करायची असेल ना, तुला यम आणि नियम करावं लागेल. यम म्हणजे काय आणि नियम म्हणजे काय. यम म्हणजे काय होत, काय सारखं होते. यम म्हणजे काय,
आणि नियम म्हणजे काय? यम म्हणजे मनोनिग्रह आणि नियम म्हणजे इंद्रिय निग्रह. ज्याचा मनोनिग्रह झाला आणि ज्याचा इंद्रिय निग्रह झाला त्याला परमार्थ सोपा आहे. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याचं मन आवरलं आणि ज्याची इंद्रिय आवरली, या दोन गोष्टी ज्याला आवरल्या ना त्याला परमार्थ सोपा आहे. पण ज्याला मन आवरलं नाही आणि ज्याला इंद्रिय आवरली नाही त्याच्यासाठी परमार्थ अत्यंत कठीण आहे. बरं का? परमार्थाच्या गप्पा 2 तास फेटा बांधून मारण्या इतका परमार्थ सोपा नाही. परमार्थ हा प्रवचनाचा, कीर्तनाचा, व्याख्यानाचा विषय नाही. परमार्थ हा आत्मसात करण्याचा विषय आहे. कशाचा विषय आहे? आत्मसात करण्याचा. बुवा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. परमार्थ हा विषय असा आहे, तुम्ही 22 तास काय करता याच्यावर परमार्थ असतो. तुम्ही 2 तास कीर्तनात काय बोलता याच्यावर परमार्थ नसतो. काय आहे? 2 तास तुमचं काय वा वा चांगला फेटा बांधला, चांगलं उपर्ण बांधलं, चांगला स्वर लागला, चांगलं पकवाज वाजवता आलं, पुढे बसून कीर्तन ऐकता आलं, हा परमार्थ नाही. हा परमार्थ काय नाही? हा परमार्थ नाही. हे लोकेशन आहे. हे कशासाठी आहे? लोकेशन आहे. का लोकेशन म्हणतो माहितीये का? आम्ही आमचं एक स्वरूप सांगतो तुम्हाला. आम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस जसा माणूस समाजामध्ये आल्यानंतर वागतो तसा तो एकांतामध्ये वागतो का? वागत नाही. आणि जसा तो एकांतामध्ये असतो तसा तो समाजामध्ये वागतो का? जो एकांतामध्ये वागण्याचं स्वरूप माणसाचं वेगळं आहे आणि समाजामध्ये वागण्याचं स्वरूप माणसाचं वेगळं आहे. समाजामध्ये वेगळा असतो आणि एकांतामध्ये वेगळा असतो. मग सांगा, समाजातला परमार्थ खरा आहे का एकांतातला? कुठला? एकांतातला परमार्थ खरा आहे. पण आपल्याकडून एकांतातला परमार्थ घडत नाही. काय घडत नाही? बरं का? पंढरपूरची यावी, वारी यावी किंवा गावामध्ये सप्ताहाचं वातावरण व्हावं, मग लोक इतकं धोतर, टोपी, वा वा काय काय असं जास्त करतात. बरं का? न गंध लावणारे सुद्धा माणसं 2-2 मुद्रा लावतात. काय लावतात? 2-2 मुद्रा लावतात. आणि कधीच न गंध लावणारे माणसं आहेत ना लगेच ओळखून येतात. काय येतात? रोज गंध लावणारी माणसं अवसान पाहून गंध लावतात. आणि कधीतरी गंध लावणारी माणसं मोकळ्या मनाने लावतात. इतकं मोकळ्या मनाने लावतात, इतकं मोकळ्या मनाने लावतात की त्याचं वर्णन कीर्तनात करण्यासारखं नाही. त्याचं वर्णनच करू शकत नाही आपण. बरं का? हे असं का होतं? बरं का? उपास्याची अनुभूती येण्यासाठी लोकांतातला परमार्थ कामाचा नाही. उपास्याची अनुभूती येण्यासाठी एकांतातला परमार्थ कामाला येतो. मग एकांतात परमार्थ करण्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये काहीतरी उपास्य देवता असावी लागते. काय असावी लागते? उपास्य देवता असावी लागते. तुम्हाला जर उपासना करायची असेल तर उपास्य देवता पाहिजे. काय पाहिजे? उपासना करण्यासाठी उपास्य देवता पाहिजे. उपास्य देवता नसेल तर उपासना घडणार नाही. म्हणजे ही त्रिपुटी आहे. उपासना, उपास्य आणि उपासक ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी साधण्यासाठी योग्य उपासना पाहिजे. ही त्रिपुटी साधण्यासाठी योग्य उपासक पाहिजे आणि ही त्रिपुटी साधण्यासाठी योग्य उपास्य पाहिजे. उपास्य, उपासक आणि उपासना ही त्रिपुटी साधण्यासाठी या तिन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. या एकामध्ये जसं उदक, अग्नी, धान्य, झाड्या, घडे, पाक एका विना एक कामाने. स्वयंपाक करण्यासाठी माणसाला पाणी पाहिजे, स्वयंपाक करण्यासाठी माणसाला धान्य पाहिजे आणि स्वयंपाक करण्यासाठी माणसाला काय पाहिजे? अग्नी पाहिजे. या तिन्ही गोष्टी साधल्या तर माणसाचा स्वयंपाक व्यवस्थित होऊ शकतो. आता आपला स्वयंपाक आणि महात्म्यांचा स्वयंपाक याच्यात फरक आहे. बरं का? महात्मे म्हणतात की उदक, अग्नी, धान्य, झाल्या, घडे, पाक एका विना एक कामाने. जसं उदक, अग्नी आणि धान्य हे एकत्र असेल पण परमार्थ कसा असेल? भक्ती, नमन आणि वैराग्य या 3 गोष्टी नसेल तर उपासना शक्य होणार नाही. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरस्य पावी जे ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. मग सर्वसामान्य लोकांना ब्रह्माची उपासना करणं अत्यंत कठीण आहे. ब्रह्म उपासना सगळ्यात श्रेष्ठ उपासना सांगितली. कोणती उपासना? ब्रह्म उपासना. ब्रह्म उपासना म्हणजे काय? जगातील प्रत्येक माणसामध्ये ब्रह्माचा अनुभव करणं. विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा भेदा भेद ब्रह्म अमंगुर
मंगळ अमंगळ अमंगळ आजी काजी तुम्ही भक्त भागवत आजी काजी तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेदी भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तुकोबराय म्हणतात ब्रह्माचं स्वरूप म्हणजे जगातील प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मदर्शन दिसणं. काय ज्ञानेश्वर महाराज 7व्या अध्यायात खूप गोड वर्णन करतात. माणसाचं स्वरूप कसं झालंय. उदका उदकी झाली बाबोळी उदकाचे जैसे झाकोळे. वा उदकामध्ये काय झालं शेवाळ आलं. पाण्यावर काय आलं शेवाळ आलं. पाण्यावर शेवाळ आल्यानंतर पाण्याचं अस्तित्व आता ते खेडला जलपर्णी आली पहा. कोणी एखाद्या नवीन माणसाला वाटण काय बगीचा केलेला आहे इतकं आपलं सरकार सुज्ञ आहे. काय एखाद्या नवीन माणसाला काय वाटेल काय बगीचा बनवलेला आहे त्याच्यावर चालू जाऊ तो बगीचा आहे का. महाराज माझ्या मनाचं नाही सांगत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का उदकी झाली बाबोळी उदकावर काय झालं पाण्यावर काय झालं शेवाळ आलं. मग शेवाळ काय करतं पाण्याचं अस्तित्व नष्ट करतं. महाराज म्हणतात का वायाच्या आभाळी आकाश लोपे आकाशामध्ये ढग आले ते आकाशाचं अस्तित्व नष्ट करतात. काय करतात आकाशामध्ये आलेले ढग आकाशाचं अस्तित्व नष्ट करतात. मग काय आकाश नष्ट होतं का. पाण्यामध्ये शेवाळ आलं पाण्याचं अस्तित्व नष्ट झालं का. तसं जीवाला मायेचं आवरण झालं आवरण आलं परंतु जीव नष्ट झाला का. ब्रह्मस्वरूपता नष्ट झाली का. ब्रह्मस्वरूपता नष्ट होऊ शकत नाही. मग आवरण नष्ट करण्यासाठी उपासनेची गरज आहे. जसं पाणी स्वच्छ दिसण्यासाठी शेवाळ बाजूला करण्याची गरज आहे. आकाश दिसण्यासाठी आकाशातून पाऊस पडण्याची गरज आहे. एकदा आकाशातून पाऊस खाली पडला की आकाश निकाम होणार ढग निकाम होणार आकाश स्पष्ट दिसणार. तसं मायोपाधी जीवाला मायोपाधी नष्ट करण्यासाठी उपासना पाहिजे. मग सर्वसामान्य लोकांना ब्रह्म उपासना अत्यंत कठीण आहे. सर्वसामान्य लोकांना काय ब्रह्म उपासना कठीण आहे. कारण ब्रह्माचं स्वरूप सांगत असताना सांगतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः. आत्मस्वरूपता ही प्रवचन ऐकून मिळत नाही. पुढे श्रुतीमध्ये असं सांगतात नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. बलहीन माणसाला आत्मस्वरूपता जाणता येत नाही. मग त्यांनी काय करावं त्यांनी उपासना करावी. ज्ञानेश्वर आपलं दासबोधामध्ये रामदास स्वामी गोड सांगतात उपासनेला दृढ चालवावे बुधेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वा परी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे. आपण आपली उपासना दृढ चालवली पाहिजे. मग उपासना करण्यासाठी उपास्य देवता पाहिजे. मग संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही मुख्य देवता सांगितलेत. त्या देवतेमध्ये पहिली देवता आहे भगवान विष्णू. दुसरी देवता आहे भगवान शंकर. तिसरी देवता आहे देवी. चौथी देवता आहे सूर्य आणि पाचवी देवता आहे गणपती. किती देवता आहेत 5 देवता आहेत. पहिली देवता आहे भगवान विष्णू. दुसरी देवता शंकर. तिसरी देवी. चौथी सूर्य आणि पाचवी गणपती. या 5 देवतेनुसार 5 संप्रदाय निर्माण झाले. किती संप्रदाय निर्माण झाले 5 संप्रदाय निर्माण झाले. बघा आता परत तुम्हाला संप्रदाय सुद्धा सांगतो. जे विष्णूचे भक्त आहेत त्यांना समाजामध्ये वैष्णव असं म्हणतात. काय म्हणतात वैष्णव म्हणतात. जे शंकराचे भक्त आहेत त्याला शैव असं म्हणतात. काय म्हणतात शैव असं म्हणतात. जे देवीचे भक्त आहेत त्यांना शाक्त म्हणतात. काय म्हणतात शाक्त म्हणतात. जे सूर्याचे भक्त आहेत त्यांना सौर म्हणतात. आणि जे गणपतीचे भक्त आहेत त्यांना गणपत्य असं म्हणतात. काय म्हणतात गणपत्य असं म्हणतात. मग प्रत्येकाच्या उपास्य देवतेनुसार प्रत्येकाची उपासना भिन्न आहे.
काय आहे? विष्णूची उपासना भिन्न आहे, शंकराची उपासना भिन्न आहे, देवीची उपासना भिन्न आहे, सूर्याची उपासना भिन्न आहे आणि गणपतीची उपासना भिन्न आहे. मग कशी आहे? फक्त 2 मिनिटात सांगतो बरं का. भगवान विष्णूची उपासना करत असताना देवाची स्तुती करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुझी हार गळा काटे पितांबर, तुझी हार गळा काटे पितांबर. करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुझी हार गळा असं. तुकाराम महाराज विष्णूची भक्ती सांगतात. कशी सांगतात बरं का. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची 1000 नावं आलेत. काय बरं का. उंच आवाज चालण्यासाठी दुपारचं झोपायचं नसतंय. हा मोठं सूत्र आहे. आवाज चालण्याचं मोठं सूत्र काय आहे साहेब बरं का. ज्याला षडजला म्हणायचं आहे ना त्याला पहिलं खर्जाला म्हणता आलं पाहिजे. काय समजलं पाहिजे. हा आवाज उंच चालण्यासाठी दुसरं महत्वाचं सूत्र आहे, आंबट आणि तेलकट एकत्र खायचं नाही. आंबटच खायचं नाहीतर तेलकटच खायचं. आंबट आणि तेलकट एकत्र आलं म्हणजे 2 सवती एकत्र आल्यानंतर कशा भांडतात तसं असतंय ते. तसे घोटाळा करते. काय करते बाबा ते घोटाळा करते. एक तर गार पाण्याने आंघोळ करायची नाही तर गरम पाणी करायची. गरम पाणी जर मिक्स केलं तर तुमचा आवाज बसणार. प्यायचं नाही सुद्धा तुम्ही, एक तर गार पाणी प्यायचं नाही तर गरम पाणी प्यायचं. दोन्ही का मिक्स केलं. हा एक तर राजकारणात जायचं नाही तर पार मारतात. दोन्ही का मिक्स केलं. सगळ्यांचं सांगावं लागतंय आम्हाला. घोटाळा झाला म्हणून समजा. मी आता उपासना सांगत होतो. ही संगीताची उपासना आहे. हे काय सांगितलं तुम्हाला मी. जसं पंचदेवतेची उपासना सांगितली का तशी ही संगीताची उपासना आहे बरं का. वेदांत्याला एक वेळ देव लवकर भेटणार नाही. माझं मत लवकर आहे का बरं का. वेदांत्याला एक वेळ देव लवकर भेटणार नाही, परंतु भजन करणाऱ्या माणसाच्या मागं पुढे देव उभा राहतो. काय राहतो. भजन करणाऱ्याच्या पाठीमागं आणि पुढे देव उभा राहतो. परंतु तो देव पाहण्याची दृष्टी येण्यासाठी तसं भजन घडावं लागेल. काय घडावं लागेल. तसं भजन घडावं लागेल. चला विषय पाहू. महाराज म्हणतात की विष्णूची भक्ती सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरी. महाराज म्हणतात कौसल्या जननी खेळ तसे. महाराज म्हणतात देवाचं रूप सुंदर आहे बरं का. गोंधळामध्ये देवाचं वर्णन सांगतात. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो, विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी वो, अतिबरी विया बाळा आली सुलक्षणा गोंधळावो, राजस तेजो राशी मिरवी शिरोमणी वेल्लाळावो, राजस सकुमार मदनाचा गुंधळा, राजस सकुमार मदनाचा गुंधळा, रवी शशिकळा लोपनिया. भगवंताची उपासना करण्यासाठी भगवंताच्या स्वरूपाचं गायन केलं पाहिजे. आता जसं विष्णूची उपासना आहे तशी शंकराची उपासना आहे बरं का. भगवान विष्णूच्या उपासनेपेक्षा भगवान शंकराची उपासना कठीण आहे. कशी कठीण आहे बरं का. आता लोकांना काही गोष्टी माहिती नसतात. माहिती नसल्यामुळे काही अपराध झाले तर चालते, पण माहिती असून जर अपराध झाले तर ते कठीण असतात बरं का. आपल्या लोकांना माहिती नाही. आपली लोक सहज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. काय करतात. ओम नमः
शिवाय या ज्याचं उपनयन संस्कार झाले नाही त्याला षोडशाक्षरी मंत्राचा जप करण्याचा अधिकार नाही. काय? ज्याला संन्यासी दीक्षा झाली, ज्याची ब्रह्मचारी दीक्षा झाली, त्या लोकांसाठी कोणता जप आहे? ओम नमः शिवाय. आणि ज्यांच्या डोक्यावर अक्षता पडली, तुमच्या भाषेत सांगतो सरळ बरं का, पडू नाही लवकर कोणाच्या. आता माझं वाक्य लवकर कळत का नाही माहिती नाही, पण मला असं वाटतं लवकर कोणाच्याही डोक्यावर अक्षता पडू नाही. जोपर्यंत माणसाच्या डोक्यावर अक्षता पडत नाही ना काका, तोपर्यंत माणसाच्या चेहऱ्यावर ग्लो असतो. काय असतो चेहऱ्यावर? काय असतो? ग्लो असतो. आणि एकदा का माणसाच्या डोक्यावर अक्षता पडली त्याचा ग्लो नाहीसा होतो. दादा तुझं झालंय का? नाही ना. तुला खरं सांगू का, तू माझ्या पार्टीत राहा, कायम भक्कम राहशील. एकदा का तू माझी पार्टी सोडली तुझा ग्लो. आता हे बघा कशी टवटवीत दिसते, आहे का नाही? कुठपर्यंत माहितीये का? कुठपर्यंत हे स्माइल कुठपर्यंत माहितीये का दादा? अंतरपाठ येत नाही तोपर्यंत. एकदा का अंतरपाठ आला, ग्लो अंतरपाठाबरोबरच गेला. असं आहे बरं का. विषय पांगत नको सांगायला. महाराज म्हणतात जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ओम नमः शिवाय जप करता येत. पण एकदा का तुमचं लग्न झालं की तुम्ही फक्त पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा बरं का. नमः शिवाय कोणता? नमः शिवाय इतकाच जप करायचा. हे पंचाक्षरी तुम्ही मंत्राचा जप केला की तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न होतात. काय? पण भगवान शंकराची उपासना करत असताना महिम्न सूत्रामध्ये खूप गोड सांगितलंय. महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशे सुतिर ब्रह्मादी नाम प्रसन्ना स्वयी गिरा अथा वाचा सर्व स्वमती परिणामावधी गृहण ममापेश स्तोत्रे स्वमती परिणामावधी गृहण. महाराज म्हणतात की पुष्पदंताने भगवान शंकराची उपासना केली बरं का. शंकराचं स्वरूप सांगताना सांगतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शिव हे सर्वात भोळं दैवत आहे. बरं, भोळं दैवत जरी असलं ना तर ते आद्य वैष्णव आहे बरं का. एका जनार्दनी शिव मुकुटमणी महादेव आद्य वैष्णव आहे. असं करत असताना आपण भगवान शंकराची उपासना करत असताना आपण जर भगवान शंकराला बेल वाहिले, पाणी वाहिलं बरं का. भगवान शंकराची उपासना करत असताना सर्वात महत्वाचं एकच सूत्र सांगतो आणि थांबतो. भगवान विष्णूची पूजा केली, सकाळी पूजा केली, दुपारी नैवेद्य दाखवला तर चालतो. कधी? सकाळी पूजा केली आणि दुपारी नैवेद्य दाखवला तर चालतो. पण भगवान शंकराची पूजा केली आणि जर नैवेद्य दाखवला नाही म्हणजे पूजा करणं, आरतीच्या अगोदरच लगेच नैवेद्य दाखवणं, असं घडलं नाही तर उपास्य देवता प्रसन्न होत नाही. काय होत नाही? प्रसन्न. भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत बरं का. तुम्ही शिव महापुराणामध्ये हा खूप असा विस्ताराने विषय सांगितलेला आहे. शंकराची उपासना झाली, त्यानंतर देवीची उपासना झाली बरं का. देवीची उपासना म्हणजे शाक्त संप्रदायातील लोक देवीची उपासना करतात बरं का. आता देवीची उपासना करत असताना आपल्या बरं का साध्या साध्या लोकांच्या अंगात येतं. काय येतं? काय येतं काकाजी? तुमच्या गावात येत नाही का कोणाच्या? एकदम सज्जन गाव दिसतंय. अंगात येतं. काय येतं? लोकांच्या अंगात येतं बरं का. साहेब मला अजून न पडलेला प्रश्न आहे बरं का. मी 25 वर्ष झालं घर सोडले. किती वर्ष झालं? 25 वर्ष झालं. माझ्या लहानपणी मला आई वडिलांनी आळंदीला आणून सोडलं, तर अजून मला देव स्वप्नात येत नाही. देव आम्ही इतकं भजन करतोय, पूजन करतोय, अभ्यास करतोय, तरी आमच्या स्वप्नात आलं नाही. काकाजी ह्यांच्या अंगात कसं काय येते? देवाला काही चॉईस क्वालिटी काहीतरी असावं का नाही? थोडं तरी काहीतरी असावं का नसावं? तुमचं काय मत आहे? बरं ऐका. ते काय करतात? असं अंगारा देतात. मला काही जास्त माहिती नाही, पण मी आपल्या लोकांचं ऐकून मी पाहतो जास्त लोक असं अंगारा घेतात आणि देतात. वा तुझं चांगलं होईल. अंगारा घेतात आणि देतात, याचं वाटलं होईल. खरं सांगा, अंगाऱ्याने जर माणसाचं चांगलं आणि वाटोळं झालं असतं तर हॉस्पिटल तयार करायची गरज होती का? बरं का. आपण एक उपक्रम करू. तुम्ही माझ्या उपक्रमाला सहभागी होसाल का? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. हो होणार का? आपण काय करू, भारत सरकारला एक पत्र लिहू. तुमचा होणारा डिफेन्सचा खर्च सगळा फुकट आहे. काय लिहायचं पत्र?
भारत सरकारला तुमचा होणारा डिफेन्सवर होणारा खर्च फुकट आहे. आम्ही काय करतो, खेड तालुक्यामध्ये 50 गाड्या पाठवून द्या. किती पाठवून द्या मामा? बरं, अवदरला त्यातली सगळ्यात मोठी येऊ द्या. हा, तुमचं गाव काय? हेच काय म्हणतात? हा, जायवळवाडी. त्याला 100-200 माणसं बसतील अशी पाठवा. बरं, पाठवून करणार काय? जेवढ्या लोकांच्या अंगात येते तेवढ्या त्याच्यात बसवायचं. काय करायचं? जेवढ्या लोकांच्या अंगात येते तेवढ्या त्यांना बसवायचं. आणि तेवढ्यांना बसून कुठे न्यायचं? पाकिस्तानच्या बाउंड्रीवर. कुठे न्यायचं? हा, पाकिस्तानच्या बाउंड्रीवर. मग पाकिस्तानच्या बाउंड्रीवर नेऊन त्यांना काय करायचं? हा, अंगाला द्यायचा. काय म्हणायचं? फक्त पाकिस्तानचं वाटोळ होऊ दे. म्हणायचे काय? फक्त पाकिस्तानचं वाटोळ होऊ दे. होईल का? का होणार नाही? अरे, त्या क्रियेमध्ये तथ्य नाही. काय नाही त्या क्रियेमध्ये? तथ्य नाही. माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध सागरे तरी निंब का पियावा. महाराज म्हणतात मंत्रेची वैरी मरे. मंत्र मांडल्यानंतर जर तुमचे शत्रू मरत असतील तर माणसाला बंदूक निर्माण करायची गरज लागली असती का? नाही. मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, तलवारी बनवायची गरज नव्हती. महाराज म्हणतात रोज जर दूध आणि साखर पेल्यानंतर जाणार असेल पण औषधाची निर्माण करण्याची गरज होती का? जसं बरं का, लोकांनी शाक्त उपासनेची मजा केली. काय केली? शाक्त उपासनेची काय केली? मजा केली. इतकं गडबड केलं, इतकं गोंधळ केलं, तुम्हाला आता सांगण्यासारखा विषय नाही तो. बघा, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो. आंध्रा, कर्नाटक, तेलंगणा, पार खाली तामिळनाडूपर्यंत आमचं कीर्तन असतात. आम्ही जातो ना काकाजी. आपल्या महाराष्ट्रात इतकी अंधश्रद्धा कुठेही पाहायला मिळत नाही. केरळ सारखं राज्य आहे, सुशिक्षित आहे. खरं सांगा, आपल्या घरामध्ये लोकांच्या अंगात येतं? ब्राह्मणाच्या घरात येतं का? कलेक्टरच्या घरात येते का? डॉक्टरच्या घरात येते का? इंजिनियरच्या येते का? काय येत नाही का? देवाला डॉक्टरचं शरीर चालत नाही, देवाला इंजिनियरचं शरीर चालत नाही, देवाला कोणत्या पुढाऱ्याच्या बायकोच्या अंगात आलेलं तुम्ही पाहिलं का? आली पुढाऱ्याची, आमदाराची बायको आणि झिंच्या सोडून नाचायला लागली. होतं का असं कधी? का होत नाही? त्यांनी त्यांचा सौष्ठव जपलेला आहे. काय? सध्या समाजाचं अभिसरण बिघडल्यामुळं समाज कोणत्याही स्थितीला वागतोय. महाराज काय करतोय? आपल्या जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा एक भीती निर्माण करण्यासाठी होती. काय बुवा, एखाद्या माणसाला सांगितलं ना, अरे अमुक दिवशी बाहेर निघू नका, असं मग ते लोकांनी भीती काढून ठेवली. मग त्याचं तथ्य लोकांनी बाजूला ठेवलं. पण काय केलं? त्याची भीतीच लोकांनी काय केलं? जे नको ते जवळ ठेवलं आणि जे पाहिजे ते काय केलं? बाजूला केलं. देवी उपासनेमध्ये आपल्याला हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळलं. मग देवीची उपासना झाली, आता सूर्याची उपासना सांगतो. सूर्याची उपासना करत असताना एक महत्वाचा मंत्र सांगतो. आदित्यर्धयं पुण्यम सर्व शत्रू विनाशनम जयावहम जपम नित्यम अक्षयम परमम शिवम. मंत्र आहे बरं का. आदित्यर्धय उपनिषदामध्ये त्यांनी काय सांगितलं? सूर्याची उपासना करा. कशाची उपासना करा? सूर्याची उपासना करा. सूर्याची उपासना केल्यानंतर साधकाला सूर्यासारखं बल मिळतं. बरं का. ज्याला आपलं जीवन ब्रह्मचारी ठेवायचं आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी विद्वत्ता प्राप्त करायची आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्यांनी काय करायचं माहितीये का? सूर्य उगवायच्या आधी उठलं पाहिजे. लोक काय करतात? सूर्य मावळल्यानंतर झोपतात. पण सूर्य उगवण्याच्या आधी उठत नाही. बरं का काका, आम्ही काशीला शिकायला होतो. आम्ही साहेब पाठाला किती वाजता जायचो माहितीये का? गंगेला आंघोळ करून. सांगवेद विद्यालयामध्ये आम्ही आंघोळ करून गंगेला रात्री 2 वाजता जायचो. किती वाजता? 2 वाजता आम्ही जात होतो. लोकांना ऐकायला हे खरं खोटं वाटेल, हसायला येईल, आम्हाला नालायक म्हणतील. पण तुम्हाला माहिती नाही, तुमच्यासारखे लोक आमच्या रोज हुजूर करतात. काय करते? हुजूर का करते? आमचं असं मत आहे, आमचं कीर्तन 1000 लोकांना नाही पटलं तरी चालेल, पण एकाला पटलं ना तरी चिकार झालं. आम्ही काय तुमचं मनोरंजन करण्यासाठी बाबा थोडंच झालोय का? तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून मी बाबा झालो? हे असं सोडून दे. काही घोटाळा नाही बुवा. समाज असा आहे,
समाजाला काय लागते? वा 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 वा. कालच काय एका माणसाने मला कीर्तनाला, मी मुंबईला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं, महाराज काय काल कीर्तन झालं, काय काल कीर्तन झालं, बाबांनी तमाशाची आठवणच येऊन दिली नाही. त्याला कीर्तन म्हणते का? बाबा लोकाला बायांची गोष्ट आवडतील, त्याला आमची गोष्ट आवडतील का? वा आमचं बोलणं पचवण्यासाठी सुद्धा कान स्वच्छ लागतील, आमचं शब्द कळण्यासाठी सुद्धा अंतकरण व्यापक असलेलं लागल. नाही तर ईडीला सासरण माहेर सारखंच आहे काय असं आहे. आता तुम्हाला किती कळेल काय कळेल मला माहिती नाही. माझं जीवन असे, मला कोणाला विनोद करता येत नाही आणि मला खाली येऊन बोलता येत नाही. काय येत नाही? मला असं वाटतं की माझी विद्वत्ता मी लोकांच्या मनोरंजनासाठी वापरू नये. काय वापरू नये? लोकांचं मनोरंजन. लोकांचा संसार हाच सगळ्यात मोठं मनोरंजन आहे. महाराज संसार काय आहे काका? मनोरंजन आहे का नाही? खरं सांगा, मनोरंजन आहे का नाही संसार? आमचे वैद्य बाबा संसाराची व्याख्या करताना सांगायचे, लग्न करणं म्हणजे सगळ्यात मोठं मूर्खाचं लक्षण आहे. लग्न करणं म्हणजे काय म्हणतं? मोठं मूर्खाचं लक्षण आहे म्हणतात. आमचे वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, लग्न 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 म्हणजे नेमकं काय? तो घोड्यावर बसून केलेला शुद्ध गाढवपणा. कळलं का? नाही नाही, ती वाक्य कळत नसल्यामुळे मला असं वाटतंय सगळे माझ्या पुढे ब्रह्मचारी लोक बसलेत. इतकं कठीण झालं, इतकं कठीण बाते. सूर्य उपासना मी तुम्हाला सांगित होतो, सूर्याची उपासना करत असताना साधकाने सूर्याची उपासना, सूर्य उगवायच्या आत करायला पाहिजे. सूर्य उपासनेनंतर एक उपासना आहे गणपतीची उपासना. तुकाराम बरं का, नामदेवरायांनी गणपतीची उपासना सांगत असताना नामदेवराय गोड वर्णन करतात. नामदेवराय सांगतात, गणेश नमोतारी तुमचाची नाचना, गणेश नमोतारी तुमचाची नाचना, हरे नारायणा नमन माझे, म्हणून नारायणा नमन माझे, नारायणा नमन माझे, नारायणा गणपतीची उपासना कशी असावी, गणपतीचं स्वरूप काय आहे? बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी रेखाटलेला पहिल्या अध्यायामध्ये जो ओंकार स्वरूपाचं वर्णन आहे ना, ते गणपतीचं वर्णन आहे. मला जितकं शक्य होईल, तुम्हाला जितकं पटेल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ज्ञानेश्वर महाराज गणपतीचं स्वरूप सांगतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मस्वरूप आहे ना, हे गणपतीचं स्वरूप आहे. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म ऐशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपू निर्दोष, मिरवतासे श्रुती तेची अवयव, देखा अंगिक भाव, जेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा अष्टादश पुराणे, तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नाची, पदबंधनागर जे रंगाचिले अंबर, तेथ साहित्यवाणी सुपुर उजाळाचे. महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणपती रेखाटला ना, तो असा आहे. गणपतीचं स्वरूप म्हणजे ओंकार स्वरूप आहे. कशाचं आहे? ओंकारामध्ये 3 मात्रा सांगितली. किती मात्रा? 3.5 मात्रा सांगितली. त्या 3.5 मात्रामध्ये अ, इ, उ आणि म या 3.5 मात्रा आहेत ना, या 3.5 मात्राचं स्वरूप म्हणजे गणपतीचं स्वरूप आहे. मग का हो, तुम्हाला असा प्रश्न पडेल की जे विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणावं, जे शंकराची भक्ती करतात जे शैव म्हणावं, जे देवीची भक्ती करतात त्यांना शाक्त म्हणावं, जे सूर्याची भक्ती करतात त्यांना सौर म्हणावं, म्हणजे गणपतीची भक्ती करतात त्यांना गणपत्य म्हणावं. मग उपास्य जर एक असेल तर उपासकाला उपास्य देवता लवकर प्राप्त होते. म्हणजे काय सांगू का, तुम्ही जर एका वस्तादाकडे चांगलं शिकले की तुम्हाला लवकर लक्षात येतं. पण तुम्ही जर दरवर्षी एक गुरु बदलायला लागले ना महाराज, तुमच्यासाठी सांगतो बरं का, तुम्ही जर दरवर्षी एक गुरु बदलायला लागले ना तर जमत नाही. बुवाजी तुम्हाला खोटं वाटत नाही, आम्ही 20 वर्ष आमच्या गुरुजींच्या पायापाशी बसलो. किती? 20 वर्ष पायापाशी बसलो. त्यावेळेस आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाली. असं लोकाला परमार्थ गंमत वाटते. लोकाला अजून हरिपाठ पाठ नाही आणि कीर्तन करायला निघते. अरे लय गणित कठीण आहे. हे काय गणित कठीण आहे.
संसारातल्या चावट गोष्टी सांगून परमार्थ वाढत नाही. काय लोकांना परमार्थ संसारातल्या 65 गोष्टी आवडतात. काय आवडतात? संसारातल्या 65 गोष्टी. त्यांच्या सांगणाऱ्याच्या लक्षात येत नाही आपली आई पुढे बसलेली आहे, सांगणाऱ्याच्या लक्षात येत नाही आपल्या बहिणीसारखी कोणी बसलेली आहे. तो त्याच्या भानात सांगतो. कशात सांगतो? त्याचा विचार आहे की मला 2 तास मनोरंजन करायचंय, पण त्याचा विचार नाही की त्या 2 तासानंतर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे. आपला समाज परिणामवादी असावा का आशावादी? आशावादी असावा, परिणामवादी असावा. पण परिणामवादी होत असताना आपण परिणामवादी होत असताना आपलं कार्य आणि आपली टेक्निक आपलं पाहायला लागेल का नाही? आपल्याला टेक्निक पाहावं लागेल, आपलं ग्राउंड लेवल पाहावं लागेल, तर आपल्या या गोष्टी शक्य होऊ शकतात. महाराज म्हणतात मग नेमकं काय होतं? गडबडीमध्ये गणपतीची उपासना करणारा माणूस विष्णूची उपासना करू शकत नाही, विष्णूची उपासना करू शकणारा माणूस शंकराची उपासना करत नाही. हे लोकांनी काय केलं? तेढ निर्माण केली. मग आता असा प्रश्न होईल, आपण गणपतीची उपासना करतोय, आपण तर वैष्णव आहोत, आपण कोणाचे भक्त आहोत? भगवान विष्णूचे भक्त आहोत. आणि आपण कीर्तन कोणा पुढे करतोय? गणपती पुढे करतोय. मग विरोधाभास आहे का नाही? विरोधाभास आहे का नाही? विरोधाभास आहे. आपण वैष्णव, आपण उपासक कोणाचे आहोत? विष्णूचे. आणि आपण उपासना कोणाची करतोय आता? गणपतीची. गणपती पुढे कीर्तन करतोय. मग हे कसं शक्य होतं? ते असं सांगतात, जर आपण पांडुरंगापुढे उभे राहिलो आणि आपण देवाला म्हटलं देवा तुम्ही गणपती व्हा, तो देव काय होतो? गणपती होतो. कसं होतो? तुकाराम महाराज म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. म्हणजे जो जसं माणूस कर्म करतो त्याप्रमाणे त्याला जसं फल मिळतं, तसं जो भक्त ज्या प्रमाणे उपासना करतो त्या भक्ताला त्या उपास्य देवतेमध्ये त्या देवतेचं दर्शन होतं. जाने जाने जैसे जावे, जाने जाने जैसे जावे, ज्याप्रमाणे भक्ती करतात त्या पद्धतीने देव त्यांच्यासाठी तसे होतात. जर उपास्यांची उपासना चुकली तर गडबड होऊ शकते. याच्यासाठी आमचे गुरुवर्य एक उदाहरण द्यायचे बरं का. उपासक उपासना करत आहे पण उपास्याला उपास्य देवतेची प्राप्ती होत नाही, याचा अर्थ उपासनेमध्ये गडबड आहे. हे सांगत असताना आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुलेबुवा दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे एक वावळवाडी नाही का, वावळच का, जाहीवाळवाडी ती जरा अवघडी जरा गावावरून लक्षात येते, जरा अवघडीच दिसते कार्यक्रम. जाहीवाळवाडी सारखं गाव आहे बरं का. किती अवघड गाव आहे. पूर्वीचं समजा आता तरी भारत स्वातंत्र्य होऊन 2025 आलं पण अजून गावाला पाणी नाही. इतकं अवघड गाव आहे. काय इतकं अवघड गाव आहे. मग आता 2025 आलं तरी अजून गावाला पाणी नाही, तर मग 1950 साली गाव कसं असेल? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1947 आधी कसं असेल बरं का. कुठेतरी झरणा असेल, कुठेतरी ओढा असेल, कुठेतरी विहीर असेल, तिथून पाणी आणायचं. आणि मग लोकांना आता मला मी पाय धुवायला गेलो ना, पाय धुताना मी सहज विचारलं की हे पाणी कुठून आणले? ते नाही म्हणले डोक्यावर आणले. माझ्या पायावर घेताना माझ्या अंगावर काटा आला बघ. तुम्हाला हसायला येतंय कारण त्याचं वास्तवापासून तुम्ही लांब आहे. आमचं असं मत आहे, आता तुम्हाला बोलवलं रागेल, मला काही परत बोलवलं नाही तरी आपल्याला काही कमी कीर्तन नाही. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही एखाद्या वर्षी कमी कार्यक्रम करा
हे लाख 2-4 लाख रुपये खर्च करायचा असेल ना, हे करू नका. पण तुम्ही जरी ना या बायांच्या डोक्यावरचा हंड काढले ना, तुम्हाला ते भरपूर आशीर्वाद देतील. टाळ्या वाजवायचं नाही, हे काय नारायणगावचा फडे होईल अरे लबाड सगळी. अरे हे वास्तव आहे, मी काय सांगतोय हे वास्तव आहे का नाही काका? बरं का, लोक काय, लोक येणार, जेवणार, निघून जाणार, परत तुमचंच माप काढणार. लोकांचा स्वभाव आहे. लोक तुमची ज्या तोंडाने स्तुती करणार आहे ना, लोक त्याच तुमची तोंडाने निंदा करणार आहेत. लोक आहेत भल्या माणसाहो, ही कोण आहेत? लोक आहेत. इथं मोठे मोठे बाबा सोडले, त्यांनी उघडून पेले. तुमची काय कसकस, तुम्ही कसकशी दारी असली. तुमचं काय किंमत आहे बा? आता पूर्वी 1950 साली या गावाची स्थिती कशी असेल काका? कधीतरी कुठेतरी असं अवदरला गाडी असेल का? गाडी नव्हती. कुठेतरी चासला, कुठे इकडे वाड्याला जावं लागत असेल, खाली असं डोक्यावर बाजार आणत असत. मग पूर्वी उपजीविकेचं साधन म्हणजे या गावातून लोक शहरात जात असतील. काय जात असतील? शहरात. शहरात आता आपल्याकडे, आता मी कीर्तनाला येतो ना महाराज, सप्ताहपुरतीच लोक इकडे गावाला येतात. बरोबर का? सप्ताहपुरतीच गावाला येतात. आणि मग एकदा का सप्ताह झाला, कार्यक्रम झाला की लोक कुठे जातात? मुंबईला जातात. मग घराची घर मोठी आहेत तुमची, पण सांभाळायला माणसं 2च. ते सुद्धा एक इकडच्या भितळा पाहत आणि इकडच्या भितळा पाहत, लय कठीण बुवा. मग 50 वर्षापूर्वी एक म्हातारी गावात राहत होती. कल्पना करा, 50 वर्षापूर्वी एक म्हातारी गावात राहत होती. आणि गावात म्हातारी राहत असताना तिला उपजीविकेचं काही साधन नव्हतं. म्हणजे आता आमच्याकडे भाग आहे बरं का, आमचा एकदम कोकणाला लागून भाग आहे. तर आमच्याकडे मुख्य भाताचं पीक आहे. कशाचं? भाताचं. आणि त्यात सुद्धा इंद्रायणी तांदूळ. कशाचं तांदूळ? इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदूळ खाणाऱ्या माणसाला कोलमचा तांदूळ आवडतो का? त्याला दुसरा आवडत नाही. इंद्रायणी तांदळाबरोबर आमच्याकडे बांबू घेतात. काय? बांबूचं पीक. बरं का, आमची श्रीमंती जी आहे ना, ती बांबूच्या पिकावर आहे. एकदा बांबू लावला भाऊ, फक्त तोडायलाच जायचं वर्षाकाठी. काय जायचं? त्याला पाणी लागत नाही, त्याला खत लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. मग ती पूर्वीच्या काळामध्ये उत्पन्न चालवण्यासाठी, आता इकडच्या भागामध्ये बांबू येऊ शकत नाही, काय नाही, तशी परिस्थिती नाही. मग त्या बाईने काय केलं, आपलं चरित्रार्थ चालवण्यासाठी तिने मोठी मोठी आंब्याची झाडं लावली. म्हणजे काय होणार? पावसाळ्याच्या टायमाला दिवाळीपर्यंत भाताचं पीक येणार. पावसाळ्यापासून दिवाळीपर्यंत कशाचं पीक येणार? भाताचं पीक येणार. आणि वैशाख महिन्यामध्ये मे महिन्यापर्यंत कशाचं पीक येणार? आंब्याचं. म्हातारीने शेड्यूल एकदम व्यवस्थित बसवलं. काय केलं? घरघरीत टामटूम खाऊन पिऊन म्हातारी गरगरीत. मग म्हातारीने काय केलं? चैत्र महिन्यामध्ये तिचे आंबे लवकर आले. कीर्तनात लवकर येतात. ते म्हातारीचे आंबे चैत्र महिन्यालाच आले. आणि तिने असं विचार केला की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या आंब्याला भाव मिळला पाहिजे. काय? मोठी लोक अक्षय तृतीयेला आंबा खातात. एकदा त्यांचे म्हणजे एकदा पाणी पडलं, पाऊस पडला की आंबा खायचा बंद करतात. काय करतात? मग त्या आंब्याला आळ्या पडायला लागतात. म्हणून आंबा खात नाहीत. ते गंगा दशहरा चालू झाल्यानंतर आंबा खात नाही. आता ते शास्त्र सांगत बसत नाही, दृष्टांत सांगतो. मग त्यांनी काय केलं? त्या म्हातारीने चांगला आंबा तोडला, वाढायला लागला आंबा तोडला. आंब्याच्या चांगल्या पेट्या भरल्या. काय भरल्या? पेट्या चांगल्या भरल्या. आंब्याच्या पेट्या भरत असताना त्याच्यात चांगलं त्याला पॅकिंग केलं. पॅकिंग करून तिने विचार केला, आपण मुंबई पुण्यासारख्या मार्केटला जर आपण आंबा नेला, आपला चांगला आंबा आहे, तर आपल्याला काय होईल? चांगला भाव मिळेल. आणि भाव मिळला की माणसाचा ताल असतो. काय असतो? भाव आला की ताल असतो. ते म्हणले पण मार्केट चांगलं पाहिजे. म्हणून आपले मुखी साहेबांकडे गेले. भाव सांगितला माणूस पाहिजे ना. तिने विचारलं, मुखी साहेब म्हणले कोणत्या मार्केटला भाव चांगला आहे? ते मुखी साहेब म्हणतात, आता काय राजगुरुनगरच्या बाजार समितीचं खरं राहिलं नाही. खरं का? असं ते म्हणते. तुम्ही काय करा, डायरेक्ट आहे ना वाशीला जाऊ द्या. कोणत्या मार्केटला जाऊ द्या? पुण्याच्या नाही तर वाशीच्या मार्केटला जाऊ द्या. तुम्हाला काय मिळेल? भाव मिळेल. बरं का, भाव सांगतोय मी, हे तरी लक्ष देऊन ऐका जरा. म्हणजे चांगला भाव मिळेल. चांगला भाव मिळण्याच्या ऐवजी तिने काय म्हणले, आमचे मेदगी मामा आहेत, तर ते काय सावंत मामा, तर ते त्यांना विचार, मग कुठं न्यावं? मी साहेबाचं काय ऐकू नका, आपल्या ओळखीचं इकडे पुण्याच्या मार्केटला आहे का नाही. मग त्यांनी आपलं आडतदार दाखवला आणि त्याच्याकडे गेले. त्या आडतदाराकडे गेल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं
की आडतदार पडत्या भावाने माल घेतोय, आडतदार पडत्या भावाने माल घेतोय आणि मार्केटमध्ये बाहेर जास्त भावाने माल जातोय. तिने म्हातारी हुशार होती, जायवाळवाडीची होती. म्हातारी हुशार होती. तिने विचार केला जर आपण स्वतंत्र आंबा विकला तर आपल्याला पाहिजेपेक्षा काय मिळेल, जास्त पैसे मिळणार. पहिल्यापेक्षा काय मिळणार, जास्त पैसे मिळणार. मग म्हातारीने काय केलं, आडत दलाल सगळं सोडलं आणि आपलं दुकान बाहेर मांडलं. आणि बाहेर मांडल्यानंतर ती आवाज टाकायची. आवाज तिने टाकला. काय आवाज मारायची, ती म्हणायची आंबे घ्या आंबे, गावरान हापूस आंबे बर का, 1000 रुपयाला पेटी. मी कशाला जास्त सांगू, गिऱ्हाईक लागलं पाहिजे ना. 1000 रुपयाला पेटी. तिने आवाज टाकायला लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आवाज टाकते, गिऱ्हाईक लागलं नाही. म्हातारी म्हणती मार्केटपेक्षा मी 100 रुपये भाव कमी लावलाय, मार्केटपेक्षा 100 रुपये भाव कमी लावलाय, पण माझ्या गिऱ्हाईक काय येत नाही. ती असं म्हटली काहीतरी माझ्या आंब्यामध्ये थोडासा काय असेल, फॉल्ट असेल, कमी जास्त काही पण असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी तिने काय केलं, 100 रुपये भाव कमी केला. कमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी लवकर उठली, परत म्हणायला लागली आंबे घ्या आंबे, 900 रुपये पेटी आंबे. दिवस गेला, गिऱ्हाईक लागलं नाही. मग तिसऱ्या दिवशी मुके साहेब आणि सामंत मामा मिळून मार्केटला आले. दोघं मिळूनच असते तसे. तसे दोघे आले मिळून मार्केटला. आल्यानंतर त्या जायवळवाडीच्या आजी ती भेटल्या. मग आपल्या गावाचा कोणीतरी माणूस भेटला ना की परगावी असलेल्या माणसाला काय वाटतं, आपुलकी वाटते, समाधान वाटते. ती आजी विचारते का हो काका तुम्ही कसे काय इकडे आले. नाही म्हणले आता जरा सहकार संघामध्ये जरा उलट पालट सुरू झाले आहे का नाही, तर आता तिकडे आलोय जरा फेरफटका मारायला. म्हणजे कशाला आले, हो आलो आलो कामाला. तुम्ही कशाला आले, म्हणजे अमुक अमुक आंबे विकायचे होते ना आलो. मग किती दिवस झालं, म्हणजे 3 दिवस झाला मी आंबे विकतोय. मग किती गेले, म्हणजे एकही पेटी गेली नाही. कसं गेली नाही, मग किती भाव लावलाय, म्हणजे 1000 रुपयाला लावला होता. मग गेले नाही, नाही गेले. मग किती लावला, 900 रुपये केला. गेले नाही, नाही गेलं. 800 रुपये केला, गेले नाही. मग आंबे का जात नाही, म्हणून दोघी पारखी होते, दोघांनाही चष्मे होते. दोघी काय पारखी, दोघांनाही चष्मे. दोघे विचार करतात अरे म्हातारी आपल्या गावची, आपली गावची असल्यामुळं पडलेल्या माणसाला उचलणं हे मोठ्या माणसाचं कर्तव्य असतं. मग दोघंही पाहतात अरे म्हातारीचे आंबे संपत नाही, याला कारण काय आहे. मग दोघांनी निरीक्षण केलं तर म्हातारीने अशा ठिकाणी दुकान लावलं होतं. नेमकं काय झालं, म्हातारी म्हणली ना 1000 रुपये पेटी आंबे. म्हातारीने ना तिच्या दुकानाच्या शेजारी एका माणसाने उंदीर मारण्याचं औषध असतं ना, उंदीर मारण्याचं औषध, त्याचं दुकान लावलं होतं. कशाचं, उंदीर मारायचं औषध. कळतं का तुम्हाला, मला वाटतं तुमच्या गावात उंदर नाही त्याच्यामुळे तुम्हाला माझं बोलणं कळलं ना. हा, उंदीर मारायचं जे औषध असतं ना त्याचं एकाने दुकान लावलं. ही बाई म्हणली ना आंबे घ्या आंबे, 1000 रुपये पेटी आंबे. तो उंदीर मारायचं औषध मला काय म्हणायचं माहितीये का, खाल्लं की मरतय. ही म्हणली ना 900 रुपये पेटी आंबे, तो काय म्हणायचा, खाल्लं की मरतय. ती म्हणली ना 800 रुपये पेटी आंबे, हा काय म्हणायचा, आता किती रुपये भाव उतरण. अरे कीर्तन संपन पण आंबे जाणार. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. तुम्ही उपासना जरी करत असेल तर तुमची उपासना तर योग्य माणसाच्या संगतीमध्ये नसेल तर केलेली उपासना यशस्वी होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. हा जरी बोध असला तरी सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव दरियले विठोबार कुमारी
ती उपासना कशी असते तुकाराम महाराज म्हणतात, एका माणसाने साखरेचे लाडू बनवले. कशाचे लाडू बनवले? साखरेचे लाडू बनवले. आणि एका माणसाने साखरेचे खेळणे बनवले. काय बनवले? साखरेचे खेळणे बनवले. आणि पाहुणा आला त्यांच्या घरी. काय आला? पाहुणा आला. आणि पाहुणे आल्यानंतर अचानक साखर संपली. मग तो पाहुण्या पुढे काय सांगतो, अरे ती खेळण्यातली जे हत्ती आहे ना तो साखरेत टाक. काय टाक? ती खेळण्यातलं बकरं आहे ना ते साखरेत टाक. ऐकताना कसं वाटतंय? पण ऐका, साखरेचं खेळण्यातलं काही असू द्या, साखरेचा पदार्थ होऊ शकतो, साखरेची कलाकृती होऊ शकते. साखरेची जरी कलाकृती झाली तरी साखराचे गुणधर्म साखर सोडते का? साखरेचे गुणधर्म ज्याप्रमाणे साखर सोडत नाही, तसं ब्रह्माने विष्णूचा अवतार घेऊ द्या, ब्रह्माने शंकराचा अवतार घेऊ द्या, ब्रह्माने देवीचा अवतार घेऊ द्या, ब्रह्माने सूर्याचा अवतार घेऊ द्या, ब्रह्माने गणपतीचा अवतार घेऊ द्या, त्याप्रमाणे ब्रह्म आपले गुणधर्म सोडत नाही. जसं साखर आपले गुणधर्म सोडत नाही त्याप्रमाणे ब्रह्म आपले गुणधर्म सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता. असं व्यंग निवडता येत नाही. त्यामुळे त्याचा गुणधर्म काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, त्या साधकाने देवाला भोगलं पाहिजे. तुका म्हणे जे जे करी, तुका म्हणे जे जे करी, तुका म्हणे जे जे म्हणे जे जे करी ते हरी भोगिता. तुका म्हणे जे जे करी ते हरी भोगिता, ते जे हरी भोगिता. सगुण निर्गुणाचा ढाव, सगुण निर्गुणाचा ढाव. तुका म्हणे जे करी ते हरी भोगिता. तुका म्हणे जे जे करी ते हरी जे जे करी. भक्त ज्या ज्याप्रमाणे उपासना करतो ना त्या त्याप्रमाणे भगवंत त्याला प्रसन्न होतो. म्हणून गणपतीची उपासना करण्यामध्ये तरुण मंडळ त्याला अग्रेसर असतं. कसं असतं? फक्त ते चार्जिंग झालेलं नसावं. चार्जिंग समजते का तुम्हाला? हा, मला वाटतं समजते. आता रेंज मध्ये आले तुम्ही. ते काय असते माहिती का? तरुण वर्गामध्ये गणपतीची उपासना जास्त पद्धतीने केली जाते. परंतु गडबड काय होते? उपासना चांगलं आहे, गणपती बसवतात, 14 दिवस अनुष्ठान करतात, 10 दिवस अनुष्ठान करतात, करण्याबद्दल वाद नाही. पण ते करत असताना त्याचं पावित्र्य पाळलं जात नाही. बरं, आपण बघा, आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो. प्रत्येकाच्या घरात, हिंदू धर्म जे आहे त्यांच्या घरात गौरी असेल, गणपती असेल, एक तरी काय असेल, सण असेल. तुम्हाला खरं सांगू का, कोणत्याही ख्रिश्चन धर्मातील माणसाने आपल्या धर्माची विटंबना रस्त्यावर केली का? कोणत्याही मुसलमान माणसाने आपल्या धर्माची विटंबना रस्त्यावर केली का? नाही करत. अनेक सांप्रदायिक पंथ आहेत, त्यांची विटंबना रस्त्यावर करतात का? बरं का आता तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगू का? आपले लोक काय करतात? मुसलमानांनी कोणते पिक्चर काढले, त्यांनी त्या उघड्या बाया नागड्या नाचवल्या आणि ते गाणी आपल्या देवापुढे लावतात आणि लोक रतळ्यासारखं नाचतात. हे मला हसायसाठी सांगायचं नाही तुम्हाला. आपल्या धर्माचं विद्रुपीकरण बाहेरचा समाज करत नाही. कोण करतं? आपण लोक करतो. आता हे भजन कीर्तन चाललंय, ह्या मंडपामध्ये भजन कीर्तन चाललंय, इथं कोण आले? इथं लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आस्वाद घेता आला का नाही? आता इथं डॉल्बी लावली, किती लोक आस्वाद घेणार? किती घेणार सांगा बरं? डॉल्बी लावल्यानंतर पंगत असते, डॉल्बी लावल्यानंतर समाज असतो का काका? आमचा अनुभव सांगतो.
बरं का. गणपतीमध्ये ना, गणपतीमध्ये जितकं मृत्यू येणाऱ्या माणसांची संख्या जास्त आहे तितकी कुठेच नाही. का? इतका डॉल्बीचा आवाज असतो, इतका आवाज असतो, इतका आवाज असतो, कितीतरी लोकांना अटॅक येतो. काय येतो? अटॅक येतो. अटॅकचं प्रमाण काय होतं? वाढतं. मग ऐका, जी उपासना केल्यानंतर तुम्हाला वैकुंठ धाम मिळलं पाहिजे का देव मिळला पाहिजे? काय मिळलं पाहिजे? देव मिळलं पाहिजे ना. मग उपासना, बरं गणपतीची उपासना सरळ साधी सोपी आहे. कशी आहे गणपतीची उपासना? सरळ साधी सोपी आहे बरं का. ज्याला असं वाटत असेल आपल्याला काही ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे, काय झालं पाहिजे? ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, त्याने गणपतीची उपासना केली पाहिजे. आता कशी केली पाहिजे? फक्त 10-15 मिनिट, 10 मिनिटात सांगतो आणि थांबतो बरं का. गणपतीची उपासना करत असताना अनेक अंधश्रद्धा आपल्यामध्ये जडलेली आहे. काय जडले? अंधश्रद्धा बरं का. आम्ही इंदोरला गेलतो काका. इंदोरच्या अलीकडे एक 30 किलोमीटर अलीकडे सावेर म्हणून गाव आहे. काय आहे? सावेर म्हणून एक गाव आहे. तर त्या सावेरला एक रत्नागिरीचं कुटुंब एक 350 वर्ष झालं राहते. किती वर्ष? 350 वर्ष झालं ते रत्नागिरीचं कुटुंब तिथं राहते. त्या मल्हारराव होळकरांनी त्यांना 400 एकर जमीन गणपतीची उपासना करण्यासाठी दिली. किती एकर? अजून ती माणसं इतकी स्वाभिमानी आहेत, ते राहतात मध्य प्रदेशामध्ये, पण आपल्याला मराठी इतकी स्वच्छ बोलता येत नाही. ती इतकी सुंदर मराठी बोलतात, एकदम स्वाभिमानी, मराठीची एकदम स्वाभिमानी तिथे लोक राहतात. आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. आम्ही त्यांच्याकडून भाऊ 1000 हस्तलिखितं घेऊन आलो. किती? आम्ही त्यांच्याकडून 250 वर्षापूर्वीची 1000 हस्तलिखितं आम्ही त्यांच्याकडून घेऊन आलो. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला एक अनुभव आला. त्यांच्याकडे इतका गणपती आहे. किती गणपती आहे? इतकाच आहे, इतकाच गणपती आहे. पण त्या गणपतीला सोंड नाही, कान नाही, काही नाही. इतका तांदळ आहे, फक्त एवढाच तांदळ आहे असा. पण त्याला सोन्या नाण्याने मढवलेला आहे. काय? सोन्या नाण्याने मढवलेला आहे. मग कमीत कमी त्याला 50-1 किलो सोनं असेल. मी किती सांगतोय? राजऐश्वर्यातला देव येतो. आपल्या देवाला सकाळी गण लावला तर दुसऱ्या दिवशी पाणी असते. आपल्याला काय करते? आपल्याला कीर्तनात बसल्यानंतर तंबाखू खाऊन बसायचं ह्याची अक्कल नसते. आपण काय माप काढणार आहे? मोठ्याचा देव मोठा असते. किती? तुम्ही पंढरपूरच्या देवळात जर गेले तर पंढरपूरच्या देवाचा जर आपण नैवेद्य पाहिला ना, तर कमीत कमी 10 माणसं जेवतील एवढा नैवेद्य असतो. किती? बरं का, 10 माणसं जेवतील इतका नैवेद्य असतो. बुवाजी, आम्ही तो गणपती पाहिला आणि तो गणपती पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणात असं विचार, मी त्यांना सहज विचारलं, महाराज हा गणपतीचं मोरगावचा आहे, मग तुमच्याकडे कसा आला? त्यांनी मला खूप गोड, त्यांनी आम्हाला चरित्र ग्रंथ दिला, हस्तलिखित मोडी पत्र दिली, अस्सल सही शिक्क्याची, छत्रपती शाहू महाराजांची अस्सल सही शिक्क्याची पत्र आमच्याकडे त्याची त्यांनी आम्हाला पत्र दिली. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की नारायण महाराज मस्कर, कोण? नारायण महाराज मस्कर यांनी मोरगावच्या गणपतीच्या मंदिरामध्ये 8 वर्ष दुर्वा पिऊन उपासना केली. काय पिऊन? दुर्वा पिऊन. दुर्वा फक्त काय प्यायचा? दुर्वाचा रस प्यायचा. काय? बर का, बुवा होणं अत्यंत कठीण आहे. काय? बुवा होणं अत्यंत कठीण आहे. ज्याला स्वतःच्या पोटाला चिमटा देता येत नाही तो माणूस कधीही महाराज बुवा होऊ शकत नाही. अरे तुम्हाला रसनाच आवरली नाही तुम्ही बाबा काय होणार आहे? बर का, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊली देवकर होते. त्यांनी 50 वर्ष शिजलेलं अन्न खाल्लं नाही. किती वर्ष? 50 वर्ष. फक्त फळं खायचे. काय खायचे? फळं खायचे. आता ही गोष्ट संसारातील किड्यांना कळलं का? त्याला मजाक वाटणार. पण तपस्वी माणस होते, त्यांचा अधिकार असा होता जे बोलतील तेच खरं व्हायचं. बर का, काय व्हायचं? जे बोलतील तेच खरं व्हायचं. कशामुळं? ज्याला जीभ ताब्यात आली ना आणि ज्याला इंद्रिय ताब्यात आली ना, ते जो बोलल ते खरं होतं. फक्त पुढच्या माणसाने गंमत वरी न्यायचं नसतं. बर का, साधूचं कीर्तन ऐकताना तुम्हाला ऐकायचं नसेल ना तर उठून जायचं. काय खायचं? ऐकायचं नसेल तर उठून जायचं. पण एकदा शब्द जर वाईट गेला तर परिणाम भोगावा लागेल. बर का, काय भोगावं लागेल? परिणाम भोगावं लागेल. आमचं साधुत्व आहे, आम्ही काय असं गल्ली बोळातलं गडी नाही. एवढं भान ठेवा. काय ठेवा? एवढं भान ठेवा. आम्ही आमचं 30 वर्ष झालं घरदार सोडलेलं आहे, याचं भान ठेवा जरा. काय ठेवा? भान ठेवा. ते मस्कर महाराज 7 वर्ष उपासना करतो. त्यांनी दुर्वाचा रस केला फक्त. काय? दुर्वाचा. आणि त्यांना
गणपती प्रसन्न झाला. आणि गणपती प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी इच्छा मागितली, वा मी तुमची मोरगावला मी 8 वर्ष झालं, मी फक्त दुर्वा केली, तुम्ही मला प्रसन्न झाले, पण माझी अशी इच्छा आहे, आता माझं वय क्षीण झालेलं आहे, मी इथं किती दिवस राहणार, म्हणजे मग तुमची इच्छा काय? म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही सावेरला आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? सावेरला आलं पाहिजे. ते त्यांनी गणपतीने प्रत्यक्ष त्यांना एक तांदळा दिलेला आहे. काय दिलेला आहे? तांदळा. तो तांदळा घेऊन ते गणपती महाराज सावेरला आले आणि तिथं त्यांनी महासंस्थान गणपती मठाची स्थापना केली. किती? महासंस्थान गणपती मठाची त्यांनी स्थापना केली. त्या गणपतीचं वैशिष्ट्य आताही असं आहे बरं का, तो सामान्य दगड जर पाण्यात टाकला तर काय होतो? बुडतो. पण तो तांदळा असा आहे, पाण्यात टाकला की तो तरंगतो. कोणाला पाहायचं असेल ना, ज्याला असं वाटत असेल हे मी बोलतोय ते खोटं आहे, तर तुम्हाला मी पत्ता सांगतो, नंबर देतो, तुम्ही जाऊन पहा. फक्त जर तुमचा अविश्वास झाला तर परिणामाला बी सामोरं राहा. काय राहा? हा, परिणामालाही सामोरं राहिलं पाहिजे. अविश्वास असतो ना तर परिणामाला सामोरं गेलं पाहिजे. आपली आई आपल्याला सांगते ना, हा आपला बाप आहे, आपला विश्वास असतो का नाही? कोणावर असतो? आईच्या शब्दावर विश्वास असतो ना. तर संत महात्म्याने सांगितलं ना हे खरं आहे, मग काय असतं? त्याच्यात नो चॅलेंज असतं, त्याला काय नसते? चॅलेंज नसते. मग ते गणपतीचा पोतळा आहे ना, पाण्यात टाकल्यावर असा तरंगतो. मी विचार केला, मला शंका आली, मी शिकलेला माणूस, मला शंका आली असं का होतंय? महाराजी म्हणले हा सर्वसामान्य दगड नाही. हा काय नाही? सर्वसामान्य दगड नाही. हे गणपतीची मूर्ती राम सेतूचं जे बनवलंय का, राम सेतू, त्या दगडापासून तयार झालेली मूर्ती आहे. आम्ही पाहिलं. मग ते आम्ही त्याकडे वर्षाकाठी जातो, तिथं जातो. आमचा अनुभव सांगतो तुम्हाला. त्या गणपतीच्या पाशी बसून फक्त तुम्ही एकदा फक्त स्तोत्रपाठ केले, अर्चन केलं, अरण्यास करण्यास केलं, तर्पण विधी केलं, आपल्याला इच्छित फलप्राप्ती होती. असं अनेक. आता ही अष्टविनायकाची यात्रा करतात ना लोक, गंमत म्हणून केली नाही पाहिजे, काहीतरी उपासने भावनेने केले पाहिजे. आपण मोठे भाग्यवान आहोत की गणपतीची किती क्षेत्र. मोरगाव आपल्या पुण्यामध्ये आहे, सिद्धटेक पुण्यामध्ये आहे, थेऊर पुण्यामध्ये आहे, ओझर पुण्यामध्ये, रांजणगाव पुण्यामध्ये आहे, लेनेंद्री पुण्यामध्ये. किती गणपती आहेत पुण्यामध्ये? 6 गणपती पुण्यात आहेत. आपण भाग्यवान आहोत की आपण मराठवाड्यात जन्माला आलो नाही. कुठं नाही जन्माला आलो? आपण मराठवाड्यात जन्माला आलो असतो ना बुवाजी, फक्त आपल्याला फुपाटा होता. काय? मराठवाड्यात जन्माला, विदर्भात जन्माला आलेल्या माणसांना विचारा पाण्याची किंमत काय असते आपल्याला. बरं का, आपलं कसं आहे, धरण व शलान कोरड घाशात. आपली परिस्थिती अशी आहे. म्हणून गणपतीची उपासना करत असताना असं मनोभावे केली पाहिजे. ज्या लोकांनी आजपर्यंत गणपतीची आता सध्या 2 दैवत लवकर प्रसन्न होणारी. कोणची? दत्त महाराज आणि गणपती. बरं का, इतर देवतेची उपासना करत असताना तुम्हाला अडचणी येणार, लवकर प्रसन्न होणार नाही. परंतु 2 उपासना लवकर होतात. कोणत्या? हे दत्त भगवान आणि एक गणपती. हे उपासना करत, पण उपासना करत असताना गणपतीच्या उपासामध्ये चतुर्थीचं व्रत महत्वाचं आहे. कोणतं? चतुर्थीचं व्रत. जो कोणी चतुर्थीचं व्रत मनोभावे करेल त्यांना गणपती बाप्पा प्रसन्नच होतात. काय होतात? प्रसन्नच होतात. बरं का, आमचा अनुभव सांगतो आणि थांबतो. आम्हाला ज्ञानेश्वरी कंठस्थ करायची होती. काय करायची? ज्ञानेश्वरी कंठस्थ करायची होती. मग ज्ञानेश्वरी कंठस्थ करत असताना आम्हाला ते पाठच व्हायचं नाही. आमचे थोरले कदम माऊली तुम्हाला माहिती आहेत का? ते थोरले कदम माऊली आहेत ना, बरं का साहेब, ते कमीत कमी 40 ओव्या रोज पाठ करायचे. किती ओव्या? 40 ओव्या पाठ करायचे. आम्ही किती 10 करायचं, 15 करायचं, 20 करायचं, आम्हाला व्हायचंच नाही. मग मी आमच्या गुरुजींना विचारलं, बाबा 50 ओव्या 40 ओव्या पाठ करतात, आम्हाला होत नाही, आम्ही काय अनुष्ठान केलं पाहिजे? बाबा म्हणाले की तुम्ही एकच अनुष्ठान केलं पाहिजे. आता अभिनव वाघ विलासिनी, हे चातुर्य कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नेमिली मिया, या ओवीचं तुम्ही काय करा? संपुट लावून अनुष्ठान करा. मग संपुट कशाचं लावलं पाहिजे? तर ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, या मंत्राचं संपुट लावलं पाहिजे. आता संपुट लावणं कशाला म्हणतात आणि पारायण कशाला म्हणतात? हा एकदम चिकित्सेचा विषय, हा काही कीर्तनात सांगण्यासारखा विषय नाही. ज्याला अनुष्ठान करायचं असेल, ज्याला काय करायचं असेल, अनुष्ठान करायचं असेल, तर त्या लोकांनी आमच्याकडे यावं. त्याला फायदाच झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला फायदाच होणार. महाराज काय होणार? फायदाच होणार. आजपर्यंतचा आमचा तरी अनुभव असा आहे. इतरांचा काय असेल काय माहिती. म्हणून
गणपतीची उपासना करत असताना आपण प्रेमळ अंतकरणाने गणपतीची उपासना करावी, चतुर्थीचं व्रत धरावं, जेणेकरून महाराज प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनाचं कल्याण होईल. इतकंच या व्रताचं महत्व आहे. म्हणून येणं कारणाने आपल्या गावामध्ये खाली एक मंदिर आहे, वर एक मंदिर आहे. गावाचं भाग्य आहे मोठं की दोन्ही मंदिरामध्ये मोठी उपासनाच होत असेल अशी मी कल्पना करतो, की ज्याच्या योगाने की माणसाच्या परमार्थामध्ये वाढ होईल असं या गावामध्ये काही कार्य होत असेल, की ज्या संत महात्म्यांनी आपल्याला हा वसा वारसा दिला त्या संत महात्म्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने भजन करा. ज्ञानेश्वर असो यथाशक्ती यथामती अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन रूपी सेवा गुरुनाम गुरुवर्य अखंड समाधिगण धर्माजी महाराज गोरेकर आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज गोलेबुवा यांच्या चरणी समर्पित करतो. आम्ही का कीर्तन करतो हा तुमच्या पुढे फक्त 2 मिनिटांचं सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझ्या जीवनाचा हे उद्देश आहे, कोणाला पटू न पटू आमचं काम चाललंय. साधू आपली मस्ती में आग लगे बस्ती में, आमचं जीवन असं आहे, आपलं चाललेलं आहे. सध्या संप्रदायाला वाईट दिवस आलेले आहेत. हे राजा रथम होईन तुझा टायमाला, नको गडबड करू. सध्या संप्रदायाला वाईट दिवस आलेले आहेत. काय वाईट दिवस आले? लोकांना असं वाटते की आम्ही परमार्थ करतोय पण तो परमार्थासारखं करत नाही. पूर्वी परमार्थ करत असताना आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, वेल्ला, हवेली हे आपले पुणे जिल्ह्यातले तालुके आहेत ना, या तालुक्यामध्ये भरमसाठ परमार्थ होता. इतका परमार्थ होता पण तो परमार्थ स्वकष्टार्जित परमार्थ होता. कसा होता? कष्टार्जित परमार्थ, कष्ट करायचं आणि परमार्थ करायचं. त्यामुळे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होती. पुढं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे आमच्याकडे. मी 9व जनरेशन आहे आमच्या कुळातलं. आमच्या घरात परमार्थ आहे. हा परमार्थ असा एका पिढीमध्ये होत नाही बाजी. आमच्या पिढ्या खपल्यात. यार किती पिढ्या खपल्यात. आम्ही तुम्हाला सांगतो काय की आता सध्या परमार्थाला ग्लानी आली. काय झाले? ग्लानी आली. का? परमार्थामध्ये उच्च विभूषितता कमी झाली. म्हणजे काय झालं? माणसं, अशिक्षित माणसं समाजाला उपदेश करायला लागली आणि शिक्षित माणसं त्यांचं ऐकायला लागली. काय ऐकायला लागली? अशिक्षित माणसं काय करतायत? समाजाला उपदेश करतायत आणि शिक्षित माणसं त्यांचं काय करतायत? मान डोलून ऐकतात. कमी परिणाम काय होईल याचा? काका सांगा तुम्ही. शिक्षित माणसाने उपदेश केला पाहिजे, अशिक्षित माणसाने? शिक्षित माणसाने केला पाहिजे. संप्रदायामध्ये शिक्षणाचा अभाव झाला. लोक 10वी पास होतात महाराज आणि आळंदीला येतात. तुम्ही बरं का, तुम्ही कॉलेज करा. काय करा? कॉलेज करा. तुम्ही शिका. आमच्या कपड्यावर जाऊ नका. हा, आम्ही इतकं बोलतो ना, याच्या पाठीमागे आमच्या कुळाचा आशीर्वाद देईल. आमच्या शिक्षणाचं काम आहे. वा, हे काय होतं? लोक कीर्तनाचे पैसे का ठरवतात माहितीये का काका? तुम्ही मला फोन केला, मी तुम्हाला किती पैसे सांगितले? का नाही सांगितले? माझं पोट याच्यावर नाही ना आलं. माझं पोट कशावर नाही आलं? नाही ना आलं काका. ज्याचे हात भरलेले असतात ना तो माणूस दाट बोलू शकत नाही, आणि ज्याचे हात भरलेले नसतात ना तो कोणालाही खिचू शकतो. का? तुम्हाला एखादा चांगला पैसेवाला कीर्तन करायला असताना तुमच्या पुढे हुजूर केला असतं. काय वा 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 वा, लय भारी तुम्ही. मला काय गरज आहे साहेब? खरे का कुठे? हात एकदा भरला ना काका त्याला बोलता येत नाही. आमचं असं मत आहे की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत परमार्थ वाढला पाहिजे. काय वाढला पाहिजे? यासाठी आम्ही मोठ्या गुरुकुलाची स्थापना केली. त्या गुरुकुलामध्ये सध्या अनेक विद्यार्थी शिकतात. त्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे विद्यार्थी आता गुरुकुलामध्ये राहतात. 4 वर्षामध्ये गाथा पाठ होतो, 3 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ होते, 2 वर्षामध्ये ज्ञानोबरायांचा गाथा पाठ होतो, 2 वर्षामध्ये निळोबरायांचा गाथा पाठ होतो. 1 वर्ष काकडा भजन पाठ करायला लागतं आणि 1 वर्ष नित्यनेमाचं भजन पाठ करायला लागतं. गुरुकुलामध्ये काही व्याकरणादी विषय शिकवले जातात. त्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदी, पाणिनी सारस्वत, पाणिनी अष्टाध्यायी,
आणि सारस्वत हे ग्रंथ शिकवले जातात. 2 विषय शिकवले अजून जातात. त्यामध्ये बृहत प्रस्थांतरी आणि लघु प्रस्थांतरी शिकवली जाते. बृहत प्रस्थांतरीमध्ये खंडन खांडन खाद्य, अद्वैत सिद्धी आणि चित्सुखी हे विषय शिकवले जातात. आणि लघु प्रस्थांतरीमध्ये गीता शांकर भाष्य, उपनिषद शांकर भाष्य आणि ब्रह्मसूत्र शांकर भाष्य इत्यादी ते विषय शिकवले जातात. मी आपल्या पुढे प्रार्थना करतो, आपल्या गावामध्ये कोणी जिज्ञासू विद्यार्थी असेल तर त्यांनी आमच्याकडे संपर्क करा. त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च आमच्या नावाने ट्रस्ट सुरू आहे, त्या ट्रस्ट मार्फत मोफत केला जाईल. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या राहण्याचा खर्च, जो काही सर्व खर्च होईल तो आमच्या ट्रस्ट मार्फत, आमच्या नावाने जे ट्रस्ट चालू आहे त्या ट्रस्ट मार्फत मोफत केला जाईल. फक्त आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो, तुमच्या जवळ असलेले जिज्ञासू विद्यार्थी पाठवून द्या. पण तो जिज्ञासू कसा पाहिजे? ज्याला भूक लागली ना त्याला खायला घालायला आनंद येतो. ज्याला भूक आहे त्याला खायला घालायला आनंद आहे. ज्याला शिक्षणाची आवड आहे असे तुमच्या गावामध्ये मुलं असतील की ज्यांना शिक्षण घ्यायचंय पण अजून शिक्षणाची ताळंबळ आहे. कितीतरी लोक आहेत, काय सगळे काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत भाऊ, नाही बुवा, सगळे काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. आपल्या पुढे आव्हान करतो, आपल्या गावामध्ये कोणी जिज्ञासू विद्यार्थी असेल की ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे, की ज्यांना परिस्थिती नाही, अशा लोकांनी आमच्याकडे संपर्क करा. त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा खर्च आम्ही मोफत करू. एकही रुपया न घेता तो कॉलेज पर्यंत शिकेल, तो त्याच्या पायावर कसा उभा राहील याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज आमच्याकडे 4-5 मुलं अशी आहेत की ज्यांना, एक मुलगा आहे त्याला संपूर्ण गाथा पाठ झालाय. लहान लहान मुलं आहेत की ज्यांना 10 अध्याय, 12 अध्याय, 15 अध्याय ज्ञानेश्वरीची 1000 अभंग, 2000 अभंग पाठ झाली. पण मला सर्वात महत्वाचं सांगायचंय, ती सर्व आम्ही पुणे जिल्ह्यातली तयार केली. का बुवा? तुम्ही भाग्यवान लोक आहेत. का भाग्यवान आहे? तुम्ही 500 किलोमीटरवरून येऊन आळंदीला शिकतात का नाही? आमचे काय करतात? फक्त आळंदी देहूचा भोग कोणी घेतला पाहिजे महाराज? का आपले फक्त डीजे पुढे नाचायलाच आहे? नाही, माझ्या बोलण्यामध्ये वास्तव आहे बरं का. मला काय कोणाचं तोंडपोंजीपणा करता येत नाही, वास्तव आहे. आता बघा, हे महाराजजी आळंदीला जाऊन राहिले, त्या महाराजींचं कल्याण झालं ना, जसं त्यांचं कल्याण झालं ना, एक माणूस शिकला ना तो 1000 माणसाला शिकवतो. काय करतो? एक माणूस शिकला तर तो काय करतो? 1000 माणसांना शिकवतो बरं का. महाराजी तुम्ही सुद्धा आळंदीला गेले, आळंदीहून जासाल ना ज्यावेळी तुमच्या गावाला, काहीतरी छोटस रोप लावा. काय लावा? छोटस रोप लावा, की जेणेकरून महाराज तुम्ही सुद्धा आता आले ना गावावरून, माझं असं मत असेल, तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाल्याशिवाय गावाला येऊ नका. काय होऊ नका? एकदा अभ्यास पूर्ण झाला ना महाराज, मग समाजामध्ये फिरायचा आनंद आहे. पण अर्धवट अभ्यासाने जर तुम्ही फिरले ना, अर्धवट अभ्यासाने फिरले तर समाज काय? हा 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 हसणार आहे. समाज काय? हा 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 हसणार आहे. 2 तासानंतर आपल्या जीवनाचा आनंद आपल्याला स्वतःला भोगायचा असतो. हे समाजाचं वास्तव आहे. मी तुम्हाला प्रार्थना करतो की आपल्या गावात कोणी जिज्ञासू विद्यार्थी असेल तर त्यांना पाठवून द्या. त्यांचा संपूर्ण खर्च आमच्या ट्रस्ट मार्फत मोफत केला जाईल. फक्त पाठवताना असा पाठवा, तुमच्याकडे खपत नाही म्हणून आमच्याकडे लावू नका. नाही खपत जाऊ दे तिकडे, असं नाही. सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही आमच्या गुरुकुलामध्ये 1000 वर्षापूर्वीचे दुर्मिळ ग्रंथ अनेक संग्रह केलेले आहेत. तुम्ही आमचं फेसबुक, ट्विटर, युट्यूब आमच्या चॅनलवर जर तुम्ही पाहसाल तर हजारो वर्षाचे ग्रंथ आमच्या गुरुकुलामध्ये सध्या उपलब्ध आहेत. आम्हाला स्वतःला भाग्यवान मानतो की आमच्या गुरुकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं ओरिजिनल सही शिक्क्याची पत्र आमच्या गुरुकुलामध्ये सध्या उपलब्ध आहेत. अनेक ग्रंथ आमच्या गुरुकुलात उपलब्ध आहे. आपल्या गावामध्ये कोणी बायो, बॉटनी, स्टॅटिस्टिक, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या जवळ असलेले हजारो वर्षापूर्वीचे हे हस्तलिखित ग्रंथ आम्ही PDF स्वरूपामध्ये केलेले आहेत. आपल्या गावामध्ये कोणी जर स्टॅटिस्टिक, गणिता विषय अभ्यास करत असेल तर आमच्याकडे 400 वर्षाचा लीलावती नावाचा ग्रंथ आहे. आपल्याला पूर्वीपासून सांगत आलेले आहेत. पायथागोरसचं प्रमेय आहे ना, थेरम म्हणतात त्याला. पायथागोरसची थेरम आहे. काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग त्याच्या 2 बाजूच्या बेरजी इतका असतो. AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग आहे का नाही? हे थेरम आहे. ही थेरम पायथागोरसची थेरम नाही. ही थेरम भारतामध्ये भास्कराचार्यांनी आणलेली थेरम आहे. कोणी आणलेली आहे? भास्कराचार्यांनी आणलेली थेरम आहे. ही थेरम आमचा असा मुद्दा आहे की या ग्रंथांवर जर आपल्या भारतीय लोकांनी रिसर्च केला, संशोधन केला तर आपल्या भारतीय ज्ञानाला वृद्धी मिळेल. काय मिळेल?
भारतीय ज्ञानाला वृद्धी मिळेल. म्हणून आपल्या गावामध्ये कोणी जिज्ञासू विद्यार्थी असेल की ज्यांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतर विषयाचा अभ्यास करायचा असेल, ते 1000 वर्षापूर्वीचे ग्रंथ आम्ही मोफत स्वरूपामध्ये देत आहोत. तर ते तुम्ही त्याचा अभ्यास करावा, ही इतकंच मी तुमच्या पुढे प्रार्थना करतो. झालेले चिंतन रूपी सेवा मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा मोठ्या प्रेमाने, आवडीने एकदा हात वरून भजन करा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिलेत, त्यांनी हात वर करा. बाकीचे तंबाखू मळाय गेले तरी चालेल. चला एकदा एकसारखं एकदा फक्त तुकाराम 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 तुकाराम. जय जय भगवान